हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आपण कालच्या व्हिडिओत भगवद्गीतेचा अध्याय पहिलामधला पहिला श्लोक वाचला. आता आपण दुसरा श्लोक वाचूया. चला. बघा हां. संजय उवाच म्हणजे संजय म्हणाला, दृष्ट्वा तू पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. तर याचा आता आपण अर्थ बघूया. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला. हे राजन म्हणजे संजय म्हणाला धृतराष्ट्राला की हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून केली ती पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. आता काय बोलण्यास आरंभ केला म्हणजे आरंभ म्हणजे सुरुवात, ते आता आपण बघूया. तात्पर्य: धृतराष्ट्र जन्मतःच आंधळा होता आणि दुर्दैवाने तो आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता. आंधळा होता म्हणजे त्याला डोळ्यांनी दिसत नव्हतं आणि दुर्दैवाने तो कसा होता, आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता. तर त्याला निश्चित माहीत होते की आपली मुले आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांशी आपल्या मुलांची कधीच मैत्री होणार नाही. म्हणजे त्या धृतराष्ट्राला माहीत होतं आपली मुलं ही कमजोरच आहेत, आध्यात्मिकदृष्ट्या अंधच आहेत म्हणजे कमीच आहेत. आणि पांडुपुत्रांची मुलं म्हणजे त्याच्या भावाची, धृतराष्ट्राच्या भावाची मुलं म्हणजेच 5 पांडव हे पहिल्यापासूनच हुशार होते. तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाविषयी त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीसंबंधी केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. संजय हा जाणू शकत होता तिथे काय होतं ते. बघूया पुढे. यास्तव विषण्ण उद्विग्न झालेल्या राजाला तो प्रोत्साहित करू इच्छित होता आणि म्हणूनच त्याने राजाला निश्चितपणे पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. त्याचे म्हणजे ज्याला समजावत होता त्याचे, कोणाला? धृतराष्ट्राला तो समजावत होता. त्याचे पुत्र काही तडजोड करायला तयार नव्हते, करणार नाहीत. यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरविली की काय माहिती पुरविली? दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तत्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. कोण? दुर्योधन. कोणाकडे गेला? तर द्रोणाचार्यांकडे. हे त्याचे सेनापती होते. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. तो दुर्योधन जो आहे ना, त्याला ज्यावेळी ते हे बघितली वस्तुस्थिती म्हणजे तिथे युद्धस्थळावर ते काय घडतं आहे, तो घाबरला आणि तो पुढे काय करायचं हे सगळं विचारण्यासाठी म्हणून तो द्रोणाचार्यांकडे गेला. मग यावरून समजतं की तो कसा होता, राजकारणी होण्यास पात्र होता, म्हणजे राजकारण. तर तथापि त्याने
पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यातकारी मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही. बाहेरून त्याने दाखवलं जरी की आपण कडक आहोत, घाबरत नाही असं, पण तरीसुद्धा तो घाबरत होता. तर अशा प्रकारे आपला दुसरा श्लोक वाचून झालेला आहे. जर आवडला, वाचनाची माझी पद्धत जर आवडली असेल तर माझा दुसरा व्हिडिओ बघा. बाय.